आणि ह्या 4 विधानसभेत तर मी चांगल्या प्रकारचं मार्जिन घेईन. मी 1 लाखापेक्षा जास्त मतांना निवडून येईल, ही मी आत्मविश्वासानं सांगतो. ज्या दिवशी मोदीजींची सभा परभणी झाली त्याच माझ्या विजयावर शिक्कामोर्तब. शेतकरी हा मोदीजींच्या विरोधात मराठवाड्या म्हणून नाही, ओव्हरऑल महाराष्ट्र असेल, देशात असेल, शेतकरी सरकारच्या विरोधात. जातीच्या मुद्द्यामध्ये जरांगे पाटील पॅटर्न किंवा जरांगे पाटलांनी जे मराठ्यांचं आंदोलन उभं केलं त्याचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळे हा सगळा जातीवाद सुरू झाला का? आता तसं म्हणावं तर सुरुवातीपासूनच महादेव जानकर साहेब असतील, हे सगळे लोक ओबीसी करून राज्यभर प्रचार करतच होती. जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या माध्यमातून आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा एकवटला. परंतु जरांगे पाटलांनी मराठा एक संघटित व्हा असं म्हणून कधी भाष्य नाही केलं. आरक्षणाच्या मुद्द्याला धरून त्यांनी मराठा एकवटवला, परंतु जातीच्या नावावर नाही एकवटवला, तो आरक्षणाच्या मुद्द्यावर नाही एकवटवला. आणि ते आजपासून नाही, आरक्षणाचा विषय गेल्या अनेक वर्षापासून जरांगे पाटील आता ह्या काळामध्ये पुढे आले. हा विषय पहिलेपासून चालत आलेला आहे, आरक्षणाचा विषय. या जातीवादाला जरांगे पाटील कारणीभूत आहेत? जरांगे पाटील ह्याला कारणीभूत नाही आहेत, ह्याला कारणीभूत महादेव जानकर आहेत. कारण अंबडला झालेल्या सभेमध्ये जरांगे पाटलाविषयी बेताळ वक्तव्य करणारे महादेव जानकर आणि त्यांचं ते वक्तव्य बघून लोक चिडलेले होते आणि त्या भावनेतून लोकांनी उत्स्फूर्त असं मतदान महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला केलंय, ही वस्तुस्थिती. तुमचा मतांचा अंदाज काय आहे आणि एकूण लीड कसं राहील असं तुम्हाला वाटतं? बघा, आता 6 विधानसभा आहेत. जिंतूर आणि गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सामना बऱ्यापैकी होईल, पण मला वाटते आम्ही एक तरी मत दोन्ही विधानसभेमध्ये महादेव जानकरांपेक्षा जास्तीचे घेऊ. का या 2 मतदारसंघामध्येच का जोराचा सामना होईल? ते ओबीसी बहुल मतदारसंघ आहेत. गंगाखेडमध्ये ओबीसी मोठ्या प्रमाणात आहेत, जिंतूरमध्ये ओबीसी आहेत, पण गंगाखेडला जोडून पूर्णा तालुका आहे, तिथं माझा होम पिच आहे. मी आमदार असल्यापासून तो माझ्या मतदारसंघाशी रिलेटेड होतो, तर तिथं मला चांगल्या प्रकारचं मताधिक्य मिळेल. मी गंगाखेडमध्ये जरी मायनस झालो तरी मी पूर्णेमध्ये भरून काढीन, मी जिंतूरमध्ये जरी मायनस झालो तरी सेलूमध्ये भरून काढीन. म्हणून मला खात्री आहे मी तिथं मायनस होणार नाही. एक मत तरी किमान मी त्यांच्यापेक्षा जास्तीचं मिळवीन त्या मतदारसंघात, जिंतूर आणि आणि ह्या 4 विधानसभेत तर मी चांगल्या प्रकारचं मार्जिन घेईन. मी 1 लाखापेक्षा जास्त मतांना निवडून येईल, ही मी आत्मविश्वासानं सांगतो. पण हा जो आत्मविश्वास आहे, तर तिथे मोदींची सभा झालेली होती. मोदींनी जानकर हे माझे भाऊ आहेत म्हणून शिट्टी देखील वाजवलेली होती. मोदींच्या सभेचा तुमच्यावर उलटा परिणाम नाही होणार? ज्या दिवशी मोदीजींची सभा परभणी झाली त्याच माझ्या विजयावर शिक्कामोर्तब. अरे, लोक म्हणतात मोदींमुळे भाजपचा उमेदवार विजय होतो, तुम्ही तर उलट सांगताय. परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि लोक मोदीच्या विरोधात होते. मोदीजींनी जी काही आश्वासनं दिलेली होती की जे परदेशातून काळं धन आणू, तुमच्या खात्यात 15 लाख टाकू, दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या देऊ, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू, शेतकरी शेतमालाला चांगला भाव देऊ, असे अनेक जे काही आश्वासनं दिली, एकाही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. खताची 450 रुपयाच्या बॅगची खताची बॅग आता ती झाली 1700ला झाली, ती 50 किलोची होती 40 किलोची झाली. शेतकरी हवाल दिले ना, जीएसटी मध्ये सगळ्या गोष्टीवर जीएसटी, शेतकऱ्याच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या खाद्यपदार्थावर सुद्धा जीएसटी, शेतीसाठी लागणाऱ्या बी बियाण्यापासून अवजारापर्यंत औषधापर्यंत सगळ्यावर जीएसटी. मग शेतकरी जगल कसा? शेतकऱ्याच्या हिताच्या तुम्ही गप्पा मारता निवडणुकीत, पण हे सरकारच मुळात भांडवलदाराचं आहे, शेतकऱ्याचं नाहीये, ही धारणा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनात घर करून बसली आहे. आणि म्हणून शेतकरी हा मोदीजींच्या विरोधात मराठवाड्या म्हणून नाही, ओव्हरऑल महाराष्ट्र असेल, देशात असेल, शेतकरी सरकारच्या विरोधात आहे. पण याच्यामध्ये आम्ही सभेमध्ये जोरदार भाषणं झाली आणि त्याच्यामध्ये जानकर हे माझे भाऊ आहेत असं देखील आवाहन त्यांनी मतदारांना केलं होतं. त्याचा परिणाम नाही होणार का? आणि माझ्या भावाला लोकसभेत पाठवा असं आवाहन त्यांनी परभणीकरांना केलेलं होतं. आता ठीक आहे ना, तर ते लोकांना तिने आवाहन केलंय इथपर्यंत ठीक आहे, पण आता लोकांनी त्यांच्या आव्हानाला किती प्रतिसाद द्यावा आणि किती दिला असेल का दिला नसेल हे 4 जूनला कळणार आहे आपल्याला.